Hello friends, today we will discuss on industrial organic synthesis. आता आपण कॉलेजमध्ये किंवा वर्गात क्लासरूममध्ये पाहतो की ऑर्गॅनिक सिंथेसिस त्याचे मेकॅनिझम्स कसे असतात ते आपण बोर्डमध्ये थेरॉटिकल पाहतो, पण प्रॅक्टिकली ते इंडस्ट्रीमध्ये कसे प्रिपेअर केले जातात, तर रिॲक्शन्स कसे कॅरी आउट केले जातात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स की जे इम्पॉर्टंट कंपाऊंड कसे सिंथेसाइज केले जातात, कसे बनवले जातात, ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पेट्रोलियम इंडस्ट्री म्हटल्यानंतर पेट्रोलियम जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते बनवणं, तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स कसे बनवतात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आता आपल्या दिवसाची सुरुवात होण्यापासून तर दिवसाचा शेवट होतो तोपर्यंत आपले आपले पूर्ण ज्या गरजा असतात, जे काही लागतात आपल्याला, ते मॅक्सिमम ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्रॉडक्ट्स लागतात. किंवा ऑर्गॅनिक केमिकलचे मॉलिक्युल्स की जे यूज केलेले असतात, युजफुल मॉलिक्युल्स असतात. समजा तुमचं ब्रश करतो आपण, उठल्यानंतर ब्रश करण्यामध्ये जे काही पेस्ट घेतो त्यापासून, तर असे बरेच केमिकल्स, बरेच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्या रोजच्या जीवनात, दैनंदिन जीवनात आपण यूज करत असतो. पेस्टिसाइड्स म्हणा, फर्टिलायझर म्हणा, फायबर्स म्हणा, रबर्स म्हणा, प्लास्टिक, पेंट्स म्हणा, हे सगळे आपल्याला युजफुल आहेत. तर हे जे प्रॉडक्ट्स असतात, जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, ते रफली ही जी डिव्हिजन दाखवली तर पॉलिमर, पेट्रोकेमिकल, सिंथेटिक मटेरियल आणि मिसेलेनियस, हे रफली 4 एरियामध्ये डिवाइड केले आहेत. ते त्यांना आपण फाईन केमिकल्स असं म्हणतो. आता एखादा प्रॉडक्ट जर बनवायचा असेल तो कसा बनवतात आपण प्रत्यक्ष पाहू. मॅन्युफॅक्चर ऑफ मिथेनॉल फ्रॉम सिंथेसिस गॅस. तर मिथेनॉल कसा तयार करतात सिंथेसिस गॅसपासून, ते आपण प्रत्यक्ष या चॅप्टरमध्ये पाहू. आता पण त्याचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर त्याचं प्रिन्सिपल आहे, मिथेनॉल इज सिंथेसाइज फ्रॉम सिंथेसिस गॅस दॅट इज CO, कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 अंडर हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. ही रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला लागेल, मिथेनॉल बनवण्यासाठी कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांची गरज आहे. हे जर असतील तर आपल्याला पुढे मिथेनॉल तयार करता येऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईड आणि इकडे वॉटर घेतले. रिॲक्शन त्याची अशी आहे, यामधून H2 यूज होतो आणि आपल्याला इकडे हा हे स्ट्रक्चर जर पाहिला आपण तर मिथेनॉलमध्ये एक कार्बन असतो, एक ऑक्सिजन असतो आणि 4 हायड्रोजन असतात. तर मिथेनॉल प्रिपेअर करण्यासाठी कोणत्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं, कोणत्या स्टेप्स येतात. तर आधी आपल्याला प्रिपरेशन ऑफ सिंथेसिस गॅस, जो सिंथेसिस गॅस आहे आपल्याला तो बनवावा लागतो. नंतर मिक्सिंग टँक, तर त्याला पुढे मिक्सिंग टँकमध्ये मिक्स करावं लागतं जे काही रॉ मटेरियल्स आहेत ते. तर हीट एक्सचेंजर, स्टील कन्व्हर्टर, कंडेन्सर आणि डिस्टिलेशन. प्रत्यक्ष काय आहे ते आपण पाहू. आता यामध्ये पहिलं आहे प्रिपरेशन ऑफ सिंथेसिस गॅस. आता सिंथेसिस गॅस कसा बनवला जाईल, तर सिंथेसिस गॅस बनवण्यासाठी आधी आपल्याला CO तयार करावं लागेल, कार्बन मोनॉक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईड तयार करण्यासाठी जर आपण मिथेन ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केला किंवा मिथेन ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटतो आणि तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा मिथेनसोबत रिॲक्ट केला तर आपल्याला कार्बन मोनॉक्साईड भेटतो. कार्बन मोनॉक्साईड कसा भेटतो मी पुन्हा एक्सप्लेन करतो. जर आपण मिथेन ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटेल. मिथेन ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड भेटेल आणि तो भेटलेला कार्बन डायऑक्साईड जर अजून परत मिथेनसोबत रिॲक्ट झाला तर आपल्याला कार्बन मोनॉक्साईड भेटेल. तर तो कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 हे आपल्याला लागणार आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि H2 यांना जर रिॲक्ट केलं तर आपल्याला मिथेनॉल तयार होतो.
आता हा मिथेनॉल तयार करण्यासाठीचा फ्लोचार्ट आहे. फ्लोचार्ट दिसते. फ्लोचार्टमध्ये पहिली प्रोसेस आहे प्रिपरेशन ऑफ सिंथेसिस गॅस. तर CO कसा तयार केला मी तुम्हाला सांगितलं. मी परत एकदा रिपीट करतो. जर मिथेन गॅस हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटतो, म्हणजे CO2 भेटतो, आणि तो CO2 पुन्हा जर आपण मिथेन सोबत रिॲक्ट केला तर आपल्याला CO भेटेल आणि बाकीचे बाय प्रॉडक्ट्स भेटतात, H2 वगैरे हे बाय प्रॉडक्ट भेटतात. आता पण इथं CO आणि H2 हे 1:2 यूज केलेले आहे इथं. पण ॲक्च्युली त्याचा रेशो घेताना त्यांनी 1:4 to 1:8, म्हणजे CO जो आहे त्याचा एक मॉलिक्यूल आणि H2चे 2 मॉलिक्यूल इथं घेतलेले आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये COचा 1 मॉलिक्यूल आणि H2चे 4 मॉलिक्यूल्स, ते 8 मॉलिक्यूल पर्यंत प्रत्यक्ष यूज केलेले आहेत. H2चा लॉस होत असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी हायड्रोजनचे 4 मॉलिक्यूल्स किंवा हायड्रोजनचे 8 मॉलिक्यूल्स यूज केलेले असावे. नंतर पुढे येतं मिक्सिंग. मिक्सिंगमध्ये हे दोघं मिक्स केले जातात. मिक्सिंग टँकमध्ये दोघं मिक्स केले जातात. त्या मिक्सिंग टँकमध्ये मिक्स करत असताना त्याचं मिक्सचर 1:2 इथं सांगितलं मी तुम्हाला, 1:4 ते 1:8 पर्यंत त्यांचं मिक्सचर असेल इथं. नंतर कंप्रेसर काय काम करतं? प्रेशर देण्याचं. तर हा कंप्रेसर इथं दिलं आहे 3000 ते 5000 PSI प्रेशर, एवढा प्रेशर तो देतो. एवढ्या प्रेशरमध्ये ही रिॲक्शन होते. नंतर पुढे हीट एक्सचेंजरमध्ये आपल्याला नियर अबाउट 30°C एवढी रिॲक्शनमधून गेल्यानं ही रिॲक्शन 300°C पर्यंत करावी लागते. या पासिंग थ्रू हीट एक्सचेंजरमध्ये मधून जाते. नंतर स्टील कन्व्हर्टर याला लागतं पुढे. तर स्टील कन्व्हर्टरमध्ये इथं कॅटलिस्ट घेतला आहे झिंक ऑक्साईड अँड 10% Cr2O3. झिंक ऑक्साईड अँड क्रोमियम ऑक्साईड हा इथं कॅटलिस्ट म्हणून यूज केलेला आहे. ही रिॲक्शन खूप एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक म्हणजे काय? हीट बाहेर टाकणारी. एंडोथर्मिक म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करणारी, हीट आत घेणारी. एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकणारी. ही रिॲक्शन होत असताना खूप हीट बाहेर टाकली जाते या ठिकाणी स्टील कन्व्हर्टरमध्ये रिॲक्शन होत असताना. या ठिकाणी रिॲक्शन कंप्लीट होते. नंतर पुढे जो मिथेनॉल आहे, इथे मिथेनॉल भेटल्यानंतर त्याला कंडेन्स केला जातो, कूल केला जातो. नियर अबाउट 0 to 20°C पर्यंत त्याला कूल करतात. कूल केल्यानंतर जो काही रेसिड्यू असेल, की जो अनरिॲक्टेड पार्ट असेल, तो रेसिड्यू या साईडने पुन्हा रिसायकल केला जातो आणि मिक्सिंग टँकमध्ये पाठवला जातो. आणि जो मिथेनॉल भेटतो तो क्रूड मिथेनॉल पुढे डिस्टिल आउट केला जातो. आणि मिथेनॉलचा जो काही बॉइलिंग पॉईंट असतो, त्या बॉइलिंग पॉईंटला त्याला डिस्टिल आउट करून 99% प्युअर मिथेनॉल हा या ठिकाणी सेपरेट केला जातो. 99% मिथेनॉल सेपरेट केला जातो डिस्टिलेशन. आणि 99% मिथेनॉल सेपरेट केल्यानंतर इथे बाय प्रॉडक्ट दिला आहे डायमिथाइल इथर, हा थोडा त्या प्रमाणात त्यात असतो. नंतर एन प्रोपेनॉल अँड आयसोप्रोपेनॉल नियर अबाउट 0.3 to 0.5% त्या मिक्सचरमध्ये असतात. परंतु 99% प्युअर मिथेनॉल हा या ठिकाणी सेपरेट केला जातो. एकदा परत रिपीट करतो मी. इथं सांगितलं तुम्हाला मी सिंथेसिस गॅस कसा तयार करतात, कार्बन मोनॉक्साईड कसा करतात. कार्बन मोनॉक्साईड करण्यासाठी आधी आपण ऑक्सिजन मिथेनसोबत रिॲक्ट करतो. ऑक्सिजन मिथेनसोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला CO2 भेटतो, कार्बन डायऑक्साईड भेटतो. आणि परत तो CO2 जर आपण परत मिथेनसोबत रिॲक्ट केला तर आपल्याला CO भेटतो, कार्बन मोनॉक्साईड. तो कार्बन मोनॉक्साईड पुढे मिक्सिंग टँकमध्ये जातो. त्याचं मिक्सचर घेतलेलं असं ॲक्च्युअल मिक्सचर 1:4 to 1:8 एवढं ॲक्च्युअल मिक्सचर घेतात. कंप्रेसरमध्ये त्याला प्रेस केलं जातं, प्रेशर दिला जातो. जास्त रिॲक्शन होण्यासाठी प्रेशर आणि हीट या 2 गोष्टी दिल्या जातात. प्रेशर, हीट आणि कॅटलिस्ट या 3 गोष्टी
रिॲक्शन होण्यासाठी दिल्या जातात. तर प्रेशर दिला जातो हा एवढा प्रेशर आणि एवढं टेम्परेचर दिलं जातं. कॅटलिस्ट यूज केला जातो झिंक ऑक्साईड आणि 10% क्रोमियम ऑक्साईड. ही रिॲक्शन हीट एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट बाहेर टाकणारी आहे. नंतर पुढे कंडेन्स केलं जातं. या ठिकाणी रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्याला कंडेन्स केलं जातं. जो अनरिॲक्टेड पार्ट असेल, रेसिड्युअल गॅसेस असतील, कंडेन्स केल्यानंतर जो मिथेनॉल लिक्विड फॉर्ममध्ये येऊन जाईल, म्हणजे गॅसेस वगैरे असतील ते गॅसेस या साईडने पुन्हा रिसायकल केले जातात. या ठिकाणी 0 to 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्याला कंडेन्स केलं जातं, कंडेन्स होतं. तर पुढे क्रूड मिथेनॉल आपल्याला भेटतं. क्रूड मिथेनॉल इकडून खालून काढला जातो. आता पहा इथे कंडेन्स केल्यानंतर कंडेन्स म्हणजे कूल करतो आपण. जो मिथेनॉल तयार झाला असेल तो लिक्विड फॉर्ममध्ये येऊन जाईल. बाकी जे गॅसेस असतील अनरिॲक्टेड गॅसेस ते गॅस फॉर्ममध्ये असतील. ऑब्वियसली लिक्विड हे खालीच असेल आणि गॅसेस हे वरती ऑपरेट होतील, म्हणून या साईडने गॅसेस काढलेत आणि खाली जो मिथेनॉल आहे तो इकडे काढून घेतला. क्रूड मिथेनॉल, प्युअर नाही आहे क्रूड मिथेनॉल. मग हा मिथेनॉल अजून पुन्हा डिस्टिल आउट केला आहे, पुन्हा डिस्टिलेशन केलं त्या मिथेनॉलचं. एक्झॅक्ट मिथेनॉलचा बॉइलिंग पॉईंटला डिस्टिल आउट केलं तर आपल्याला प्युअर 99% मिथेनॉल भेटतो. जे 1% मिथेनॉल असतो त्या 1% मध्ये थोडंफार हे इम्प्युरिटीज असतात, थोडंफार बाय प्रोडक्ट्स असतात. हा फ्लो चार्ट असा असतो. तुम्ही या फ्लो चार्टवरून पूर्ण हे त्याची प्रोसेस लिहू शकता. फक्त फ्लो चार्ट स्टडी केल्यानंतरही पूर्ण प्रोसेस तुम्ही लिहू शकता. पुढे येतं युजेस ऑफ मिथेनॉल. अँटीफ्रीज फॉर ऑटोमोबाईल, रेडिएशन, फ्युएल सॉल्व्हंट फॉर पेंट्स एक्सेट्रा. तेव्हा आपल्याकडे नॉर्मल टेम्परेचर असतं 28 रूम टेम्परेचर 28पर्यंत असतं टू 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत. कधी कधी कमी असतं 24, जास्तच कमी झालं 22 किंवा 18पर्यंत जाऊ शकतं. पण अदर कंट्रीज जर म्हटले आपण दुसऱ्या देशात तर टेम्परेचर हे खूप कमी असतं. तर त्या टेम्परेचरमध्ये काय होतं, बऱ्याचशा गोष्टी सॉलिड होऊन जातात, बर्फासारख्या गोठल्या जातात. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समजा बायोडिझेल असेल, एक एक्झाम्पल घेतलं आपण बायोडिझेलची, की जे आपण एखाद्या व्हेकलमध्ये यूज करू शकतो. बरेचसे बायोडिझेल्स असे असतात की ते काही टेम्परेचरला फ्रीज होऊन जातात. जर फ्रीज झालं बायोडिझेल तर ते कंबुशन होण्यासाठी मदत होणार नाही. तर ते फ्रीज व्हायला नको त्यासाठी आपण अँटीफ्रीज म्हणून मिथेनॉल त्यात टाकतो. जर मिथेनॉल त्यात टाकला तर ते फ्रीज होत नाही. तर असं आपण त्याचा यूज होतो, फ्युएल म्हणून यूज होतो. मिथेनॉल आपण फ्युएलमधून पण यूज करू शकतो. त्याची मिथेनॉलचे ब्लेंड्स बऱ्याच ठिकाणी वापरतो आपण. सॉल्व्हंट फॉर पेंट्स, जे पेंट्स असतील त्या सॉल्व्हंट म्हणून मिथेनॉल यूज करतो, की जो लवकर इव्हॅपोरेट होतो त्यासाठी. ऑल्सो यूज टू प्रिपरेशन ऑफ. आता मिथेनॉल यासाठी पण यूज करतो आपण हे प्रिपरेशन करण्यासाठी फॉर्मल्डिहाइड. आता फॉर्मल्डिहाइड म्हटल्यानंतर एकच कार्बन असतो त्यात, एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन. फॉर्मल्डिहाइड आणि मिथेनॉलमध्ये पण एक कार्बन असतो आणि एक ऑक्सिजन असतो. म्हणून जर समजा मिथेनॉलचं ऑक्सिडेशन केलं आपण तर फॉर्मल्डिहाइड आपल्याला तयार होईल. आता पण ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन असेल. आता इथं काय होतं, फॉर्मल्डिहाइड तयार करण्यासाठी हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. मिथेनॉलमधून H2 जर रिमूव्ह केला तर आपल्याला फॉर्मल्डिहाइड भेटेल. तर मिथिल अमाइन जर तयार करायचं म्हटलं मिथेनॉलपासून तर OH रिप्लेस करून NH2 OH रिप्लेस करून NH2 आपल्याला लावायचं आहे. फक्त सबस्टिट्यूशन रिॲक्शन त्या ठिकाणी करावी लागणार आहे. नंतर फॉर्मिक ॲसिड. आता फॉर्मल्डिहाइड भेटल्यानंतर फॉर्मल्डिहाइड सांगितलं तुम्हाला कसं तयार होईल. तर फॉर्मल्डिहाइडला जर आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला फॉर्मिक ॲसिड हा भेटेल. तर डायमिथिल इथर म्हटल्यानंतर या एका साईडला मिथिल ग्रुप लावायची गरज आहे त्याला. मिथिल मिथिल लागला म्हणजे होईल. नंतर डायमिथाईल टेट्राफ्थॅलेट असे कंपाऊंड्स आपण मिथेनॉलने तयार करू शकतो. आता खाली दिले इम्पॉर्टन्स पॉईंट. आता पण इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे नेमकं काय असेल, जर आपण मिथेनॉल जी कंडिशन दिली आहे टेम्परेचर, प्रेशर, कंडेन्सर्स वगैरे यासाठी ज्या कंडिशन्स दिल्या त्या कंडिशन्स जर चेंज झाल्या, थोड्याफार इकडे तिकडे झाल्या
तर बाय प्रॉडक्ट्स भेटण्याचे प्रमाण खूप जास्त बाय प्रॉडक्ट भेटू शकतात. टेम्परेचर रेंज जरी फ्लक्च्युएट झाली 20 to 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आता आपण तिकडे दिलं होतं टेम्परेचर आपल्याला 300 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. जर समजा 320 झालं काही प्रॉब्लेम नाही. जर 300 म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस वाढलं, जर 340 होत असेल तर प्रॉब्लेम आहे. जे बाय प्रॉडक्ट भेटत आहे ते बाय प्रॉडक्ट खूप जास्त भेटण्याचे चान्सेस आहेत. म्हणून त्या ठिकाणी ही केअर घेतली जाते की टेम्परेचरचा जो काही डिफरन्स आहे तो 20 ते 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नको आहे. आणि कॅटलिस्टचा रेशो पण दिला येतं. झिंक ऑक्साईड आणि क्रोमियम ऑक्साईड आपण कॅटलिस्ट घेतोय मिथेनॉल प्रिपरेशन करण्यासाठी. तर झिंक ऑक्साईड आणि क्रोमियम ऑक्साईड हे 2:1 असं मिक्सर घेतोय. जर समजा झिंक ऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल आपण घेत असू तर क्रोमियम ऑक्साईडचा एकच मॉलिक्यूल आपण घेत आहोत. हा रेशो या रिएक्शनसाठी आपण घेतो. कॅटलिस्ट रिड्यूस स्टीम ऑफ सिंथेसिस गॅस. आता आपण हा कॅटलिस्ट घेतल्यानंतर काय होतंय, जी सिंथेसिस गॅस जो आपण तयार केला त्याची स्टीम रिड्यूस करते, म्हणजे आपल्याला सिंथेसिस गॅस जास्त लागणार.